एवढे मृत्यू, एवढी मोठी शोकांतिका हिमनदी वितळून तुटल्यामुळे झाली आहे, मग आपण हे विचारू नये का की हिमनदीला सर्वात आधी तापवलं कोणी? इतर कोणी नाही, आपणच. आता तो प्रश्न विचारा जो कोणी विचारत नाहीये आणि ज्याच्यामुळे मला हे वक्तव्य करावं लागलंय. हिमनदीला तापवलं कोणी? जर एवढे मृत्यू, एवढी मोठी शोकांतिका हिमनदी वितळून तुटल्यामुळे झाली आहे, तर आपण हे विचारू नये का की हिमनदीला सर्वात आधी तापवलं कोणी? इतर कोणी नाही, आपणच. संपूर्ण मानवतेने, फक्त नेपाळच्या लोकांनी नाही तर संपूर्ण जगातील लोकांनी. आपल्या जीवन दृष्टीने, जीवन जगण्याच्या आपल्या चुकीच्या सिद्धांतांनी. हे बघा, हवामान संकट ही काही तांत्रिक समस्या नाहीये, ती काही खूप लपलेली किंवा गुप्त गोष्ट नाहीये. ते सामान्य माणसाच्या चेतनेचे संकट आहे. आपण जसा विचार करतो, आपण आयुष्याकडे ज्या दृष्टीने बघतो, आपल्याला ज्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत की तुझा जन्म उपभोग घेण्यासाठी झाला आहे आणि उपभोग घेऊनच तुला आनंद मिळेल, वापर, खरेदी करा आणि खा, पुढे जा. प्रगतीचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे अधिकाधिक गोष्टी असायला हव्यात. उत्पादन आणि वापर यावरूनच तर ठरतं की कोणतं कुटुंब किती पुढे आहे, कोणता देश किती पुढे आहे. ही जी जीवन दृष्टी आहे, आयुष्याकडे बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे, याने तापवलंय हिमालयाला आणि ही गोष्ट आपण स्वीकारू इच्छित नाहीये. भलेही आपल्यासमोर मृतदेहांचा खच पडलाय, पण आपण हे मान्य करू इच्छित नाहीये.